हा यथोचित सन्मान या ठिकाणी हे पहा या ठिकाणी दुसरी मानाची कुस्ती चालू आहे. चला युवराज मोहन नाना खोपडे अखिल भारतीय शैलीचे सचिव महाराष्ट्र राज्य यांचा हा चिरंजीव शिवराम दादा तालीम. पेशवे काळात जी तालीम निर्माण झाली पेशवे काळात शिवराम दादा आणि चंदूबाई दोन तालमी दोन महान मल्ल होते पेशवे काळामध्ये आणि पेशव्यांना दोघांच्या नावानं शिवराम दादाला अगोदर केली. चला कुस्तीचा आनंद घ्यायचा आता सर्वांनी जवळ आकडा बाजूला करायचा आहे. चंदूबाई तालीम निर्माण केली. आज पुण्यात काही बाबा सर्वांना कुस्ती दिसल असं झालं. चला वा तोला मोलाची 51,000 संदीप भाऊ मोरे युवा उद्योजक आणि कुलदीप भाऊ मोरे युवा उद्योजक 51,000 हे दातृत्व म्हणून पहा आपल्याला काहीतरी मैदान देत असतं. पंचाचे सन्मान घ्या. युवराज राकेश सोरटे सन्मान घ्या. राकेश सोरटे तुम्ही घ्या पहिला मग ते तुम्ही तिथं पंच म्हणून जा बरोबर का. हे पहा राकेश सोरटे आपल्या उत्कृष्ट पंचाचं कार्य अहिल्यानगरला हे तिघं आम्ही एकत्र अहिल्यानगरला होतो बाबा पहिले महाराष्ट्र. 2 नंबरची कुस्ती झाल्यानंतर आपण पंचांचा सन्मान घेणार आहोत आणि मगच आपण फायनलची कुस्ती घेणार आहोत. ठीक आहे चला. पंचांचा सन्मान हा उत्सव कमिटीच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे. उत्सव कमिटी पंच राकेश सोरटे बघा चंद्रकांतजी मोहोळ कैलासवासी यशवंत गणपतराव मोरे मास्तर आणि लता बाळासाहेब मोरे. दुसरे पंच कुस्ती मैदान कायमस्वरूपी सोमाटण्या गावाच्या वैभवात एक दातृत्व आणि एका पितृतुल्य. पंच सुनील सावळे आपला या ठिकाणी संदीप रामचंद्र मोरे सरपंच यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडीसाठी 500 रुपये. वा ड्रेसच भारी घातलाय त्याच्यावरच ओळखलं. राजू सेठ यांचा नातू आहे म्हणून कुस्ती करायची का. वा संदीप भाऊ यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी 500. बाळासाहेब यशवंत मोरे आपण हा वारसा जतन केला. पंच कोण राहिला मोहन नाना खोपडे पंच सुनील सावळे घ्या सन्मान करून. चला थांबा बांधाजगारे यांच्याकडनं कमिटी विद्यासाठी 500 रुपये. मोहन नाना खोपडे चला ट्रॉफी द्या. नारळ द्या. फोटो काढायचा शाल घाला पाठीमागे सर हे व्यवस्थित धरा. ट्रॉफी खाली घ्या. असू द्या ते द्या तेवढं धर. वा थांबा इकडे बघा. चला दुसरे पंच ऋषिकेश मांडे पैलवान या मांडे महाराष्ट्राचा तुफान मल्ल चॅम्पियन ऋषिकेश भांडे. वा पंच मांडे सुनील सावळे सन्मान करा त्यांचा. उत्सव कमिटी दोन्ही पंचांचा सन्मान करा. या ठिकाणी ज्यांचा विशेष विराज या ठिकाणी करणार बाबा 1 मिनिट विराज ना विराज राजू शेठ यांचा नातू. थँक्यू चालू आहे समोर. थँक्यू. आता पैलवानी बाण आहे ना पण आहे ना. वा या ठिकाणी ज्यांनी कुस्ती क्षेत्राचं अख्ख्या महाराष्ट्रभर ज्यांनी असं उत्कृष्ट असं निवेदन केले अतिशय चांगल्या प्रकारे बाबासाहेब लिमण आपला उत्सवाच्या ठिकाणी सन्मान होतोय. विशेष सन्मान आहे बाबासाहेब लिमण कुस्ती क्षेत्रातील नामवंत निवेदक ज्यांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून या मल्लांचा अभ्यास करून अतिशय उत्कृष्ट प्रकारे निवेदन करतायत. अख्ख्या महाराष्ट्रभर आपलं नाव झालंय
आम्ही सोमाटणे ग्रामस्थांच्या वतीनं उत्सव कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आपला सन्मान होतोय। उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुधीर दिलीपरावजी मुरे आणि त्यांचे सर्व सहकारी, आपल्याला विनंती, आपण निवेदक बाबाजी निमान यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। सत्यवान येळवंडे आपला या ठिकाणी सन्मान होत आहे। सन्मान स्वीकारण्यासाठी आपण ताबडतोब जावा। दरवर्षी बाबासाहेब लिमण यांचं आम्हाला योग्य असं मार्गदर्शन लाभतंय। याही पुढे असं सहकार्य आपण ठेवावं अशी मी उत्सव कमिटीच्या वतीनं आपल्याला विनंती करतोय। धन्यवाद बाबा। पुढील कुस्तीसाठी आपण ताबडतोब समोर यायचंय। या ठिकाणी ज्यांनी या कुस्तीचं प्रेक्षेपण अतिशय चांगल्या प्रकारे केले लाईव्ह यूट्यूब, ते सन्माननीय, आपल्याला विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या। सत्यवान येळवंडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। चला सन्मान लवकर उरकून घ्या, उत्सव कमिटीला विनंती आहे। आणि आपण आखाडा खाली करायचा आहे। आपल्याला मानाची कुस्ती घ्यायची आहे। समोरची कुस्ती चालू आहे, अतिशय प्रेक्षणीय कुस्ती आहे। युट्यूब वाले चला, आपलाही धन्यवाद, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या। ठीक आहे, आपल्या प्रतिनिधींनी सन्मान घेतलाय, धन्यवाद। आणि 2 मिनिटांमध्ये 1 मिनिटांमध्ये एक सन्मान करून घ्या उत्सव कमिटी, ज्यांनी छायाचित्रकार अतिशय चांगल्या पद्धतीने आपले फोटो टिपलेत सर्वांचे, त्या दोघांचाही सन्मान करून घ्या। अक्षय, उपाध्यक्ष अक्षय मोरे, एक सन्मान। वा ओ सुधीर वाचला, फोटोग्राफरचा सन्मान करून घ्या ताबडतोब। ऐका, नागेश राक्षे, आपल्या तालुक्याला सगळ्यांना अभिमान वाटेल, या पैलवानानं मैदान गाजवली, मावळचं नाव लौकिक केला आणि त्याचे वडील बंधू, वा अक्षय पवार, तुफानी कुस्ती बघा, काय काटा कुस्ती, असं मैदान जोडणारे नागेश राक्षे। बापू आवळ्याचा केला का सन्मान? नागेश राक्षे यांचा सन्मान करा, अध्यक्ष कमिटी। हा, आणि बापू आवळे, नागेश राक्षे, आपलं यशस्वी मैदान। नागेश, मला माहिती आहे तुम्ही नाव सुद्धा मला म्हणता, माझं नाव जास्त घेऊ नका। वस्तादाई अनेक पोरं घडवतोय, पण किती विनयशीलता, किती नम्रता, म्हणजे नावासाठी नाही मला करायचं, मला काहीतरी चांगलं करायचंय, म्हणून साईबाबा कुस्ती संकुल निर्माण केलं मोठ्या जिद्दीनं। आणि आज महाराष्ट्रभर त्या तालमीची पोरं, मुलं आणि मुली गाजतायत। बाबा, हा बोला। ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हलगी वाद्य केले, उत्सव कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व कमिटी, आपण हलगी वाद्यांचा सन्मान करायचा। चला ताबडतोब हलगी वादक। अनेक चित्रपटात हलगी वाजवणारा बैरू पैलवान की जय, नटरंग, अरे देवा, अशा अनेक चित्रांनी सगळ्या महाराष्ट्र केसरीला बापू आवळेच्या हलगीला नाद आहे। आणि खासबाग कुस्ती मैदानात जसा एखाद्या पुजाऱ्याचा मान असतो ना, तसा खासबाग मैदानात हलगी वाजवण्याचा याचा अधिकार आहे। अलग लक्षात। हा, खासबाग मैदान पंच कुस्ती करा। 1912 साली राजश्री शाहूराजांना बांधलेलं मैदान। शाबास, बोले, वार वा हात धर, काय कुस्ती चालली हो। ऐका, करा सन्मान। 2 पंच, सुनील सावले, हा 2 पाहिजेच दाता। शेवटच्या कुस्तीला अध्यक्ष सांगतील ते पंच सुधीरजी मोरे, कमिटीच्या वतीनं ती मित्रमंडळी आपसात चर्चा करतात, कारण त्यांना ठरवले सर्वांचा विचार आज आपला विचार आहे। सगळी कमिटी
सर्व उत्सव कमिटीनं साथ दिली म्हणून हे शक्य झालं आणि हेच करायचंय आपल्याला. गाव माझा आणि मी गावाचा टसा हो उमटो कर्तृत्वाचा. म्हणून सोच कर सोचो साथ क्या जाएगा. खाली हात आया खाली हात जाना पडेगा. मरावे रूपी कीर्ती रूपी वरावे. कीर्तीचा सुगंध दरवळला पाहिजे. आपल्या वाडवडिलांना हे जपलं, गाव चालवलं, बरोबर का. ओ आणि अक्षय पवार चितपटीनं विजय. किती वेळ चालले काट मैदान अतिशय वस्तात या ठिकाणी मानाची कुस्ती या ठिकाणी होणार आहे. मानाची गदा DJ Sora. ये भगवारं ये भगवारं ये भगवारं इस देख जमाना हो गया दंग. हे पहा आता जी 2 नंबरची मानाची कुस्ती योगेश झाली. राक्षे सरपंच सांगावडे कार्य सम्राट सरपंच. अक्षय पवारला 1000 सरपंच योगेश बघा सांगावड्याचे सरपंच. हो आता सर्वांनी एकच समोर थांबा. चला समोर थांबा साकेत सर्वांनी. यादव समीर देसाई. फोटो व्यवस्थित येऊ द्या सर्वांनी. हो. व्यवस्थित उभे राहा फोटोसाठी. समीर देसाई. डॉन ग्रेको रमन महाराष्ट्र केसरी स्पर्धेतला चॅम्पियन, राष्ट्रीय पदक विजेता. आणि याच वर्षी साकेत यादवनं अहिल्यानगरचं पहिलं अधिवेशन गाजवलं.